40 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करा, आयात करात वाढ करून निर्यात शुल्क काढून टाका, साखर कारखान्यांच्या कर्जांची पुनर्रचना करा अशी ठाम मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली। ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग वाचवण्यासाठी सरकारने सकारात्मक धोरणे राबवावीत अशी अपेक्षाही खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत व्यक्त केली। खासदार महाडिक यांच्या मागणीला अनुसरून केंद्र सरकारने त्वरित कार्यवाही सुरू केली असून साखरेचा बफर स्टॉक वाढवण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे खासदार महाडिक यांच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। गेल्या काही वर्षापासून साखर कारखानदारी अडचणीतून मार्गक्रमण करतेय। साखरेचे कोसळणारे दर, वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि उसाला FRP नुसार दर देणं यांचा मेळ घालताना सहकारी साखर कारखानदारी मेटाकुटीला आली आहे। अशातच साखरेचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी कोसळले तर नफा दूरच, पण शेतकऱ्यांना FRP देणं सुद्धा कारखान्यांना शक्य होणार नाही। या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी झालेल्या संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात अभ्यासपूर्ण भूमिका मांडली। केंद्र सरकारने अध्यादेश काढून साखर साठ्यावरील निर्बंध काढले असले तरी आणखी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। नेमकी ही बाब ओळखून खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत साखर उद्योगावर भाष्य केलं। देशांतर्गत होणाऱ्या एकूण साखर उत्पादनाच्या किमान 10% साखर निर्यात होणं गरजेचं असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत सांगितलं। साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावीत, साखर निर्यातीवर लादलेला 20% कर काढून टाकावा असं नमूद करून खासदार महाडिक यांनी 40 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करणं गरजेचं असल्याचं नमूद केलं। त्याचवेळी साखरेवरील आयात कर 50 किंवा 60% करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करणं अत्यावश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। ही पावलं उचलली नाही तर कारखाने FRP देण्यास असमर्थ ठरतील अशी साधार भीती त्यांनी व्यक्त केली। देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हे प्रश्न सोडवणं अत्यावश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी संसदेत बोलून दाखवलं। एक महीने पहले शुगर का जो प्राइस था वो 3500 था, एक महीने वो 3000 तक आ चुका है। इसकी वजह से शुगर फैक्ट्रियां FRP देने में असमर्थ रह रही है। गवर्नमेंट को इसमें तुरंत हस्तक्षेप करने की जरूरत है जिससे किसानों का नुकसान ना हो। कुछ सुझाव गवर्नमेंट को सर, 10% टोटल प्रोडक्शन का जो शुगर हो रहा है उसमें से 10% एक्सपोर्ट करने की जरूरत है। 20% जो एक्सपोर्ट ड्यूटी है उसको निकालने की जरूरत है। 40 लाख टन बफर स्टॉक करने की जरूरत है। इंपोर्ट ड्यूटी 50 से 60% करने की जरूरत है और रिस्ट्रक्चर ऑफ लोन करने की बहुत ही बड़ी जरूरत है, क्योंकि बैंक और FRP देने में शुगर फैक्ट्रियां असमर्थ रह रही है। धन्यवाद।